23 फेब्रुवारी आधुनिक संत गाडगे महाराज यांचा जन्मदिवस संपूर्ण विदर्भात, मराठवाडा त्याचबरोबर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात देखील बाबांची जयंती सर्वत्र स्वच्छतेच्या माध्यमातून ही साजरी केली जाते। बाबांनी आपल्या सगळ्यांना स्वच्छतेचा महामंत्र दिला। बाबांचं चरित्र जर आपण वाचलं तर लहानपणापासून घरामध्ये दारिद्र्य असलेले हे बाबा होते, निरक्षर होते, अनपढ होते, परंतु या समाजासाठी त्यांनी अनेक ठिकाणी शाळा उभारल्या, त्याचबरोबर आश्रमशाळा काढल्या। दीनदलितांचे मुलं शाळेत यावीत यासाठी आश्रमशाळा बांधल्या। तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देहू असेल, आळंदी असेल, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी धर्मशाळाही बांधल्या। बाबांच्याकडे काही पैसे नव्हते, परंतु स्वतःजवळ पैसे नसताना देखील एवढं मोठं कार्य करणारे संत गाडगे महाराज होते। त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना जे पैसे मिळायचे त्या पैशातून बाबांनी हे सर्व केलं। स्वतःसाठी बाबांनी काहीही ठेवलं नाही। स्वतः एका फाटक्या घोंगडीवर ते झोपायचे, पण माझ्या समाजातील लोक हे चांगल्या ठिकाणी राहावे अशी बाबांची इच्छा होती, म्हणून त्यांनी धर्मशाळा बांधल्या होत्या। देवस्थानी आलेले जे पर्यटक होते, भाविक होते, त्यांच्यासाठी बाबांनी या धर्मशाळा बांधल्या। स्वतःच्या अंगावर फाटका सदरा, डोक्यावर मडके आणि त्या मडक्याचा वापर थाळी म्हणून ते जेवणासाठी करायचे। परंतु अनेक दीन दलितांना शिक्षण देणारा, शिक्षण प्रसारक हे बाबा होते। बाबांनी आपल्या सगळ्यांना स्वच्छतेचा महामंत्र दिला। ते ज्या वेळेला गावामध्ये जायचे त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये, आता तुम्ही पाहिला असेल हा विद्यार्थी, की हातामध्ये अशा प्रकारचा खराटा असायचा। ते ज्या वेळेला गावामध्ये आतमध्ये जायचे त्यावेळेला ते रस्ते झाडायला सुरुवात करायचे। बाबा आलेले पाहून गावातले सर्व लोक त्या ठिकाणी जमा व्हायचे आणि हातामध्ये त्यांच्या खराटा असायचा। 1-2 तासामध्ये अगोदर पूर्ण ते गाव स्वच्छ करायचे आणि मग सायंकाळी त्या गावामध्ये, मंदिरामध्ये बाबांचं कीर्तन असायचं। बाबांचं कीर्तन म्हणजे एक विलक्षण सोहळा असायचा। हजारो लोक बाबांच्या कीर्तनाला यायचे। कीर्तन म्हणजे की आता आपण पाहतो कीर्तनामध्ये मृदुंग आहे, टाळकरी असतात, संगीतासाठी इतर वाद्य असतात, पण त्या काळामध्ये, बाबांच्या काळामध्ये बाबा जर उभे राहिले तर आजूबाजूला त्या ठिकाणी कोणी नसायचे। ढोलकी नाही, मृदुंग नाही, टाळ नाही, काही नाही, फक्त बाबा बोलत राहायचे आपल्या अभंगातून। त्याचबरोबर लोकांना उपदेश करायचे, कारण त्यावेळेला समाजामध्ये फार मोठी निरक्षरता होती, मुलं शाळेत जात नव्हती। तेव्हा बाबांनी उपदेश केला की मुलांना शिकवा, जर ही मुलं शिकतील तर तुमच्या घरचं दारिद्र्य निघून जाईल। मुलांना शिकवा, देवळामध्ये जाऊन बकरी कोंबडे मारू नका, देव देवळात नाही तर देव हा माणसामध्ये आहे। त्याचबरोबर बाबांनी मुक्या प्राण्यांवर दया करा हे सुद्धा सांगितलं, की जनावरे मारू नका, कोंबडे बकरे हे देवासाठी मारू नका, त्यांचं जतन करा, हे बाबा आपल्या कीर्तनातून सांगायचे। आणि हे ऐकण्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी यायचे। बाबांचं जर आपण चरित्र वाचलं तर त्यांचे अनेक प्रसंग तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील। बाबा हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे मित्र होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेही ते मित्र होते। बाबासाहेबांना एखादी अडचण आली तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांची चर्चा होत असे। कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संदर्भात तसंच आहे। कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचं अनुदान ज्या वेळेला बंद केलेलं होतं
त्यावेळेला संत गाडगे महाराज स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले आणि रयत शिक्षण संस्थेची जे अनुदान होतं ते अनुदान पुन्हा सुरू केलं. ते बाबांचे अनेक प्रसंग आहेत, बाबांचे अनेक कीर्तनं की आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायलाही मिळतात. तर असे आधुनिक संत की ज्यांनी आपल्या सगळ्यांना स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. आता आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं की स्वतः आपली स्वतःची स्वच्छता सगळ्यांनी समजावून घ्या. दररोज आंघोळ करणे, दाढ घासणे ही स्वतःची स्वच्छता आहे. आपले केस व्यवस्थित विंचरणे, त्याचबरोबर आपल्या घरातील स्वच्छता असेल तीही आपण केली पाहिजे. आपल्या परिसराची स्वच्छता असेल तीही आपण केली पाहिजे. रस्त्यामध्ये टाकणारा एखादा कचरा टाकणारा एखादा व्यक्ती असेल तर त्यालाही सांगितलं पाहिजे, काका इथे टाकू नका, त्याच्यामुळे रोगराई पसरते, हेही आपण सांगितलं पाहिजे. जर बाबांनी गावं स्वच्छ केलेली आहेत तर एखाद्या व्यक्तीला आपण सांगू शकत नाहीये का? त्याचबरोबर आपली शाळा असेल, शाळेचा परिसर असेल तो देखील आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. आपला वर्ग असेल तोही आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. कारण आपण जर स्वतः स्वच्छ राहिलो, स्वच्छतेची जर आपल्याला सवय असेल तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं. आणि म्हणून आता 2-4 वर्षापूर्वी जो कोविड आलेला होता त्यामध्ये बघा तुम्ही जेवताना सुद्धा हात स्वच्छ धुवत होते. आता पुन्हा विसरून गेले काही विद्यार्थी, हात न धुता जेवायला बसतात. त्यावेळेला आपण आरोग्याच्या विषयी किती काळजी घेतली ते दिवस थोडेसे आठवा. आणि आता आपण ती काळजी घेतोय का हेही पहा. स्वच्छतेच्या माध्यमातून आपण आपलं आरोग्य हे चांगलं ठेवू शकतो. आजही गाडगे महाराजांच्या नावाने गावामध्ये जे गाव पहिलं ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिलं येईल त्या गावाला 1 लाख रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे बाबांचं जे नाव आहे ते अजून देखील आपल्या ओटी आहे. त्यांचं कार्य सुद्धा फार महान आहे आणि त्यांच्या कार्याची जी माहिती आहे ती घेऊन आपल्याला पुढे जायचं. ठीक आहे. या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी गाडी